चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2026. प्रश्न क्रमांक पहिला. 2026 ची मोटो जीपी ब्रिटिश ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे राहुल फर्नांडिस यांनी. प्रश्न 2. आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 12 ऑगस्टला. प्रश्न 3. कोणी कद्र एफ हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 4 पाहूया. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता प्रश्न 4 पाहूया. भारतीय वंशाची बोधना शिवनंदन ही कोणत्या देशाची सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशाची. प्रश्न 5. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या म्हणजे सेबी कार्यकारी संचालकपदी नुकताच कोणी पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत महापात्रा यांनी. प्रश्न 6. कोण नुकतेच झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयात भारतीय वंशाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे आभा नायर पटेल या. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या संस्थेने मोबाईल फूड टेस्टिंग लॅबोरेटरीसाठी भारतातील पहिली अधिस्वीकृती योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे चाचणी आणि मापांकन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ. प्रश्न 8. नुकत्याच झालेल्या अंडर-20 ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 3 पदके. प्रश्न 9. ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे बोधना शिवानंदन व श्रेयस रॉयल यांनी. प्रश्न 10 पाहूया. प्रामुख्याने चीनला प्रभावित करणाऱ्या अलीकडील चक्रीवादळाला डॉल्फिन हे नाव कोणत्या देशाने दिले? तर त्याचं उत्तर आहे हाँगकाँग देशाने. प्रश्न 11. बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 12. कोणत्या देशाच्या माजी अध्यक्षाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिरिया देशाच्या. प्रश्न 13 पाहूया. अलीकडेच उच्च शिक्षण सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेश पाल गंगवार यांची. प्रश्न 14. कोणत्या राज्याने अलीकडेच पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी टीजी वीर पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 15. खलाशांच्या तक्रारींचे सातत्यपूर्ण निवारण करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे ई नाविक हे. प्रश्न 16 पाहूया. फ्रॅक्चर्ड कम्युनिटीज ट्रायबल हिस्ट्रीज अँड द पॉलिटिक्स ऑफ पॉवर या अलीकडे चर्चेत असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे उमर खालिद हे. प्रश्न 17. भारत अमेरिका द्विपक्षीय नौदल स्फोटक सामग्री विल्हेवाट सराव 2026 चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? तर त्याचं उत्तर आहे कोची हे शहर. प्रश्न 18 पाहूया. भारताने अलीकडेच आंतरराष्ट्रीय भाषा विज्ञान ऑलिम्पियाड 2026 मध्ये किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 4 पदके. प्रश्न 19. व्हिक्टर कोरिया 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या शटलरने पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे अश्मिता चालिहा यांनी. प्रश्न 20 पाहूया. आर्टेमिस कराराअंतर्गत आपल्या चंद्रतळ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नासाने अलीकडेच कोणाला आमंत्रित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रोला. प्रश्न 21. कोणत्या दिवशी जागतिक जैव इंधन दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांमध्ये एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक पहिला. पहिल्या ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 2. पंतप्रधान मोदींनी कोणासोबत परमप्रज्ञा हा AI सुपर कॉम्प्युटर सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली सोबत. प्रश्न 3. कोणत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाने 2026 चे डिरॅक पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे दीपक धर यांनी. प्रश्न 4 पाहूया. 2026 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 75व्या वर्धापन दिन आवृत्तीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देश. प्रश्न 5. जागतिक आनंद अहवाल 2026 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर तो आहे 116वा क्रमांक. प्रश्न 6 पाहूया. लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुरुचरण दास हे. प्रश्न 7.
मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी. प्रश्न 8. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अलीकडेच ई समुद्र हे डिजिटल प्लॅटफॉर्म कुठे सुरू केले आहे? तर ते मुंबईमध्ये सुरू केलेले आहे. प्रश्न 9 पाहूया. प्रश्न 9. अंतराळात भाताचे पीक घेणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 10. टॅस्लिमन सेबर 2027 हा सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 11. कोणत्या दिवशी जागतिक जैव इंधन दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर तो 10 ऑगस्टला साजरा करण्यात आला. प्रश्न 12 पाहूया. कोणते राज्य 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 विभाग ग चे विजेते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. प्रश्न 13. कोणत्या राज्याने 7 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 14 पाहूया. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला शौर्य आणि निष्ठेसाठी प्रेसिडेंट कलर्स प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पुदुचेरी राज्याच्या पोलिसांना. प्रश्न 15. भारतीय हवाई दलात नुकत्याच पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडर बनलेल्या व्यक्ती कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भावना कांत या. प्रश्न 16 पाहूया. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संदीप थरेजा यांची. प्रश्न 17. भारतातील कोणत्या विमानतळाने देशातील पहिली उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर उतरण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली? तर त्याचं उत्तर आहे HAL विमानतळ बेंगळुरू इथे. प्रश्न 18 पाहूया. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राहुल नवीन यांची. प्रश्न 19. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सगनिक रॉय व सायंतन कुशारी यांनी. प्रश्न 20 पाहूया. दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 नुकतीच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणता देश भारताला द्रवीभूत पेट्रोलियम वायू LPG पुरवणारा सर्वात मोठा देश बनला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.